नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज सरळ मुद्द्यावर येते। आपण सकाळी आणि इव्हिनिंगमध्ये रिफ्रेशमेंट म्हणून घेतो चहा। आता चहा म्हटलं की आधीच आपल्या डोक्यात येतं की अरे बापरे, चहा कमी करायला पाहिजे किंवा इट्स नॉट गुड फॉर हेल्थ अँड ऑल। पण तरी आपण चहा पितो, राईट? आणि इव्हिनिंग असेल तर तेव्हा आपल्याला थोडी भूक सुद्धा असते, सो आपल्याला काहीतरी लाईट खायला आवडतं। सो मोस्टली आपण बिस्किट खातो, पण तिथे आपण काही चुका करतो ज्या मेजर असतात। आता मुळात बिस्किट म्हणजे अनहेल्दी, वजन वाढतं, साखर जास्त असते, हेच कॅल्क्युलेशन असतं। चहा म्हणजे कॅफेन आणि साखर, सो चहा म्हणजे कॅफेन प्लस साखर, आणि त्यासोबत जर मैदा, साखर आणि ट्रान्स फॅट असलेले बिस्किट आपण खाल्ले तर अचानक वजन वाढेल आणि भूक सुद्धा लवकर लागते, टायर्डनेस वाढतो, त्याचबरोबर वजन तर वाढतंच वाढतं। म्हणून चहासोबत हलकी आणि कमी साखर आणि फायबर असलेली बिस्किटं निवडणं महत्त्वाचं आहे। आणि जर तुम्ही खारी खात असाल तर लक्षात घ्या, डेली नका खाऊ। चहासोबत मीठ आणि तेल असलेला कॉम्बिनेशन असलेला पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर साखर आणि मिठाचा बॅलन्स बिघडतो। सो आठवड्यात कधीतरीच खा, रोज नको। सो कोणती बिस्किटं खायची आहे, त्याआधी कोणती खायची नाही आहेत ते मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात आधी क्रीम बिस्किट, त्यामध्ये जास्त साखर, ट्रान्स फॅट आणि कमी फायबर असतं। त्यानंतर चॉकलेट बिस्किट, साखर, फॅट, मैदा याचा कॉम्बो पोटावर फॅट्स जमा व्हायला याची हेल्प होते, वजन वाढतं। आणि काही बिस्किटं खूप गोड असतात, ती सुद्धा टाळायची आहेत, जसं की लिटिल हार्ट बिस्किट असेल, सर्वांनाच आवडतं पण चहासोबत टाळायचं आहे। मैद्याचं बिस्किट असेल, काही बिस्किटं डाएटवाली असतात पण त्यामध्ये रिफाईंड फ्लोअर असतो, साखर असतेच। सो हे सगळं तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे, कोणतीही बिस्किटं उचलायची नाही आहेत। सो मग कोणती बिस्किटं चालतील तर सांगते। मल्टीग्रेन किंवा होल व्हीट बिस्किट, ही बिस्किटं मैद्यापेक्षा गव्हाचं किंवा इतर धान्याचं पीठ वापरून बनलेली असतात। यामुळे फायबर मिळतं, पचन चांगलं राहतं, भूक लवकर लागत नाही। सकाळी चहासोबत 2 बिस्किटं घेतली तर चालतील, नाहीतर 10 खाल। बिस्किटं कमीच खायची असतात। नंतर आहे ओट्स बिस्किट, सगळ्यात चांगल्या ऑप्शनमधला हा ऑप्शन आहे। ओट्समुळे फायबर वाढतं आणि पोट भरतं। ज्यांना सकाळी जड मतलब हेवी नाश्ता आवडत नसेल त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। नंतर येतात डायजेस्टिव्ह टाईप बिस्किट्स। आता तुम्ही मार्टमध्ये गेला तर तुम्हाला या टाईपचे बिस्किट्स बघायला मिळतील, पण हे सगळेच नावासारखी नसतात। नावावरून जरी हेल्दी वाटत असले तरी त्यामध्ये कमी प्रमाणात साखर किंवा फॅट असलेली असतात, म्हणजे मोस्टली त्यामध्ये सगळं इन्क्लूड असतं। सो तुम्हाला ते प्रॉपर चेक करून घ्यायचं आहे, आणि ती पण 2 बिस्किटं ठीक आहेत, किंवा 3 किंवा 4, 4च्या पुढे जाऊ नका, पूर्ण पाकिट नाही खायचं, तेवढंच खायचं आहे। त्यानंतर येतात नट्स किंवा सीड्स असलेली बिस्किटं। या बिस्किटांमध्ये बदाम, शेंगदाणे किंवा बिया असतात, त्यामुळे कंपेअरमध्ये या चांगल्या असतात, कारण थोडं प्रोटीन तुम्हाला त्यानिमित्ताने मिळून जातं आणि हेल्दी फॅट्स मिळतात। आता नंतरचा सगळ्यात बेस्ट असा ऑप्शन आहे तो म्हणजे घरची साधी बिस्किटं। घरामध्ये जी आपण बिस्किटं बनवतो त्यामध्ये ओट्स, रवा किंवा गव्हाच्या पिठाची बिस्किटं हा एक सगळ्यात सेफ ऑप्शन आहे। यामध्ये तेल, साखर सगळं आपण लिमिटमध्ये ॲड करतो। इनफॅक्ट आपल्याला जे हवं आहे, जे हेल्दी आहे त्याप्रमाणे आपण ती बिस्किटं बनवतो। सो ही बिस्किटं जी आहेत या सगळ्यांपेक्षा बेस्ट आहेत। सो बिस्किट खायचं असेल तर या गोष्टींची काळजी घ्या। फक्त बिस्किट घेताना थोडं 2-3 मिनिटं वेळ काढा, चेक करा त्यामध्ये नेमकं काय आहे, थोडा रिसर्च करा आणि मगच घ्या। कारण आत्ताची लाईफस्टाईल बघता आपल्याला थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे। म्हणजेच आपण काय खातो, आपण काय नाही खात यावर थोडं लक्ष द्या। मला माहिती आहे की आपलं शेड्यूल जे आहे ते सध्या खूप बिझी आहे, पण या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे। सो नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही शॉपिंग मार्टमध्ये जाल, जेव्हा बिस्किट घेत असाल, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायला, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला विसरू नका। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।